देगलूर शहरात आज विकासाचं नवं पर्व सुरू। माननीय खासदार अजित गोपछडे यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा भव्य दिव्य पद्धतीने पार पडला। देगलूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल 6 कोटी 80 लाख रुपयांचे प्रकल्प राबवले जाणार आहे। या सोहळ्याला देगलूर शहरातील माजी नगराध्यक्ष शंकर कंतेवार, माजी नगराध्यक्ष नंदू दशेटवार, माजी नगरसेवक प्रशांत दासरवार, पिंट्या सेठ, भावना ज्योती दशेटवार, सोशल मीडिया रुपेश पाटील सर्व कार्यकर्ता उपस्थित होते। ताजा हालात न्यूज ब्युरो नांदेड। प्रभाग नंबर 6 मधल्या अनेक रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आपण निवेदन दिलं होतं। आपले जे राज्यसभेचे खासदार आहेत डॉक्टर अजितजी गोपछडे साहेब यांना मी निवेदन दिलं होतं। हा रोड आपण पाहता बऱ्याच वर्षापासून ह्या रोडची मरम्मत होण्याची गरज होती, त्यामुळे आज गोपछडे साहेबांच्या निवेदनातून आणि खासदार निधीमधून प्रभाग 6च्या त्यांनी बऱ्याच रस्त्यांना आज निधीची मंजुरी आणलेली आहे। जसं की नगरेश्वर मंदिरचा परिसर आहे आणि हा पाण्याच्या टाकीजवळचा परिसर आहे। परत रामचंद्र देशमुख काका यांच्या घरापासून ते दुर्गा मंदिर यांच्या ह्या सर्व परिसरातील रस्त्यांची निधी आज आपल्या राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजितजी गोपछडे साहेब यांच्याकडनं मंजुरी आलेली आहे। त्याबद्दल मी खासदार साहेबांचे मनपूर्वक आभार मानते की जनतेच्या प्रश्नांना त्यांनी खूप चांगला विचार करून आज विकास कामांसाठी निधी दिलेला आहे। त्यामुळे त्यांचा सर्व जनतेकडून परत एकदा आभार मानते। जय हिंद, जय महाराष्ट्र।